नाशिकच्या भावले धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार काही संशयितांनी कारच्या पाठलाग करत वाहन अडवण्याचा प्रयत्न केला। दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी हातातील दांडक्यांनी कारचा काच फोडून पर्यटकांना मारहाण केल्याची तसेच एका महिलेचे दागिने लुटण्याचा आरोप करण्यात आला आहे। आम्ही इथे काल फिरायला आलो होतो। माझे दीर वगैरे त्यांची फॅमिली 8 जण त्याच्या गाडीमध्ये आलो होतो। आम्ही आमचं इथं जेवण वगैरे केलं, पाण्यामध्ये खेळलो वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो। तर ते 2 जणांनी माझं नाव घेतलं, छेडछाणी केली वगैरे। तर मी त्यांना थोडीशी बडबड केली की अरे तुम्ही काय करताय, काय चाललंय तुमचं वगैरे। तर मग माझे मिस्टर मागून येत होते, तर त्यांना काही लक्षात नाही आलं। पण माझे मिस्टर पण त्यांना बोलले अरे दादा तुला काही कळतं का, बायकांची छेडछाड करतो, पब्लिक प्लेस आहे। तर त्यांनी शिव्यागाळ केली त्या दोघांनी वगैरे असं, म्हणजे हात म्हणजे असं थोडंसं माझ्या अंगावर धावून आले, पण मी थोडी मागे झाले। मग मी पण एकदम त्यांना थोडंसं बोलले। नंतर ते दोघं पळून गेले, त्यांना आम्ही हे केलं। त्याच्यानंतर तिथं एक गाडी उभी होती, एक टेम्पो, तिथं ते खाऊ वगैरे विकत होते। तिथं 8-10 मुलं होते, ते आमच्या अंगावर आले। तर का म्हणे काय झालं आमच्या माणसाला तुम्ही का मारता? अरे म्हणे तुझा काय संबंध? म्हटलं भाऊ आम्ही या दोघांना बोललो, ते निघून गेले। तू का नाही आमचे माणूस मग तो शिवीगाळ करायला लागला। मग आमचे पण लोकांनी थोडीशी शिवीगाळ केली वगैरे, थोडीशी नॉर्मली आपली हातापायी वगैरे असं मग थोडी झाली। मग तिथून आम्ही म्हटलं चल जाऊन दे, सोडून दे बाबा दादा, सोड असं करत आम्ही पूर्ण मिटवलो। त्याच्यानंतर पण आम्ही निघालो, सोडून द्या म्हटलं चला। त्याच्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केलं, तर पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले, पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले। आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे। मुलं की अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे काय, पण याच्यामध्ये एक चांगलं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। आम्ही मग अंबड पोलीस स्टेशन गाठलं, तिथं ते आम्हाला नार्वेकर साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य। या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भावले धरण परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। संबंधित घटनेची पोलिसांकडून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। व्हायरल व्हिडिओ आणि उपलब्ध माहितीनुसार वृत्त अधिकृत पोलीस तपासातील माहितीनंतर घटनेचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होईल।